पृथ्वी आणि पाणी ठेवा साफ, नाहीतर पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ। जल है तो कल है। नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे, पाणी जपून वापरा। नमस्कार, मी सचिन जाधव, शिवसेना संपर्क प्रमुख, माजी नगरसेवक, स्थायी समिती सभापती। आत्ताच प्रसार माध्यमातून कळालं की माझ्यावर एक बलात्कारासारखा गुन्हा दाखल झाला आहे। खऱ्या अर्थाने मी 3 ते 4 दिवस झाले मुंबईमध्ये आहे। आता मुंबईमधून मला आत्ताच निघून राहिलो आहे आणि मला आत्ता कळतंय की माझ्यावर गुन्हा दाखल झाला। आपण पाहतोय की नगर शहरामध्ये जसजसं इलेक्शन यायला लागतं तसं तसं खोट्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असतं। नगर शहरामधील आपल्याला वेगवेगळ्या गुन्ह्यांचं आपण पाहिलं असेल, हाही खोटा गुन्हा दाखल करण्याचं ज्यांचं षडयंत्र आहे ते नक्कीच षडयंत्र या ठिकाणी मोडून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि चुकीच्या पद्धतीने हे माझा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे आणि चुकीच्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी सांगून प्रशासनाची दिशाभूल करून या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लवकरच याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि मी आपल्या सगळ्यांसमोर पत्रकार परिषद घेऊन सगळे पुरावे देऊन समोरच्यांची चिरफाड करणार आहे। समोरचे माणसं कोण आहेत, काय आहे, जे एक कला केंद्र चालवतात, जे वेश्या व्यवसायासारखा कुंटण खाण्यासारखं चालवतात, त्यांनी माझ्यावर आरोप करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे। आणि असो काही फरक पडत नाही, परंतु मी या ठिकाणी सांगतो की माझी जी काही या प्रसार माध्यमातून आणि ज्यांच्याकडून जी काही माझी मानहानी होईल त्याचा या मानहानीमध्ये जे काही लोक असतील त्यांच्यावर मी मानहानीचा सुद्धा गुन्हा लवकरच दाखल करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।